सांगली विश्रामबाग परिसरातील इनाम धामणी रोडवर असणाऱ्या पार्श्वनाथ कॉलनी येथे सायंकाळी चालत घरी निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील 5 तोळी वजनाचे दागिने हिसडा मारून चेन स्नॅचिंग करत लंपास केल्याची घटना घडली आहे। सदर जबरी चोरीची घटना ही सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:15 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी रत्नमाला धनपाल खटावकर वयवर्ष 66 राहणार धामणी रोड पार्श्वनाथ कॉलनी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की रत्नमाला खटावकर या निवृत्त मुख्याध्यापिका असून ते आपल्या कुटुंबियांसह इनाम धामणी रोडवरील पार्श्वनाथ कॉलनी येथे राहतात। सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रत्नमाला या चालत घरी निघाल्या होत्या। यावेळी पार्श्वनाथ कॉलनी येथील इंद्रप्रस्थ बंगल्यासमोर त्या आल्या असता एका अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवरून पाठीमागून आला। त्याने रत्नमाला यांच्या गळ्यातील 52.5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसडा मारून चोरून धामणीच्या दिशेनं पलायन केलं। अचानक घडलेल्या घटनेनं खटावकर गोंधळल्या। घडलेल्या घटनेनंतर रत्नमाला खटावकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला। दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या। चेन स्नॅचिंगच्या घटनेनं खळबळ उडाली असून संशयिताला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली विश्रामबाग।